पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नवी मुंबई विमानतळ या ठिकाणी दाखल झालेले आहेत। आता त्यांचा 2 दिवस हा मुंबईचा दौरा महत्त्वाचा मानला जातोय। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे। आपल्या प्रतिनिधी आकांक्षा देशमुख आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडल्यात। आकांक्षा, काय अधिकची माहिती? नक्कीच आज महत्त्वाचा दिवस आहे, कारण नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं उद्घाटन हे आज होत आहे आणि त्यामुळे कुठेतरी नरेंद्र मोदी हे आता सध्या या ठिकाणी दाखल झालेले आहेत। विमानतळावर त्यांचं जे विमान आहे त्या लँड झालेलं आहे आणि थोड्याच वेळात ते विमानतळ परिसराची पाहणी करणार आहेत, टर्मिनल 1 ची पाहणी करणार आणि त्यानंतर कुठेतरी सगळे ठिकाणी ते या ठिकाणी येणार आहेत आणि सभेमध्ये ते संपूर्ण नागरिकांना संबोधित करणार आहेत आणि त्यामुळे कुठेतरी हा नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासंदर्भातील महत्त्वाचा दिवस हा सध्या 16/1 पार पडत आहे। जी आकांक्षा, आपण पाहिलं तर आता आजपासून उद्घाटन होतंय, मात्र ही सेवा कधीपासून आता या ठिकाणी नवी मुंबईकरांच्या सेवेत दाखल होईल त्या संदर्भात काय माहिती आहे? नक्कीच आज जर या विमानतळाचं उद्घाटन झालं तरी मात्र आज फक्त उद्घाटन होणार आहे आणि ही जी सेवा सुरू होणार आहे ती डिसेंबर अखेरीस सुरू होणार आहे आणि सध्या तिकीट विक्रीला सुरुवात झालेली आहे आणि त्यामुळे पूर्वी विमान सेवा असणार आहे। ज्या नागरिकांना विमानातून प्रवास करायचा असणार आहे नवी मुंबईतून त्यांना डिसेंबर अखेरीस पासून प्रवास करता येणार आहे आणि 3 महिन्यानंतर त्याच नंतर कुठेतरी नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटील यांच्या नावाची देखील घोषणा करण्यात येणार आहे आणि आता सध्या नरेंद्र मोदी हे सभेमध्ये देखील दिबा पाटील यांच्या नावाचा उल्लेख करतात का हे देखील पाहणं आपल्याला तितकंच महत्त्वाचं असते। जी नक्कीच, आपण जर पाहिलं तर या ठिकाणी या विमानतळासाठी दिबा पाटील यांचं नाव देण्याची आग्रही मागणी होत होती आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी सुद्धा या संदर्भात घोषणा केलेली आहे। तर आज पंतप्रधान या संदर्भात भाष्य करणार का, याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। आपण ही दृश्य पाहतोय, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आता नवी मुंबई विमानतळ या ठिकाणी आता दाखल होत आहेत आणि आता थोड्याच वेळात या विमानतळाची पाहणी करतील आणि या ठिकाणी उद्घाटन केलं जाणार आहे। आकांक्षा, आपण पाहतो या ठिकाणी हा दौरा पंतप्रधान यांचा महत्त्वाचा मानला जातोय। 2 दिवस आज आणि उद्या मुंबईमध्ये असणार आहेत। नक्कीच 2 दिवसीय दौऱ्यामध्ये नरेंद्र मोदी हे विविध विकास कामांचं उद्घाटन पहिल्यांदा आज ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं उद्घाटन करण्याचा सप्ताह होईल आणि त्यानंतर अशा 3 दिवसीय दौऱ्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विविध विकास कामांचं करण्यात येणार आहे। पुढील आगामी निवडणुका हे लक्षात घेता ही संपूर्ण विकास कामांची जोरदार तयारी सध्या या ठिकाणी सुरू केलेली आहे। मात्र आजचा दिवस पाहायला गेला तर हा नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचा असा ऐतिहासिक दिवस मानला जाणार आहे, कारण या विमानतळासाठी गेल्या 20 ते 25 वर्षांपासून आतुरता होती आणि अखेर याचं आता हे उद्घाटन होत आहे। आपण पाहतोय हे उद्घाटन केल्यानंतर पंतप्रधान मोदी हे राजभवनामध्ये रात्री मुक्कामी असतील। या ठिकाणी पदाधिकाऱ्यांशी, कार्यकर्त्यांशी, त्याचप्रमाणे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे त्यांच्या बैठकीसाठी या ठिकाणी उपस्थित असतील। काय कानमंत्र देणार या संदर्भात सुद्धा आता चर्चा रंगू लागली आहे। नक्कीच आजची जर ही विमानतळाचं उद्घाटन झाल्यानंतर सभा होणार आणि त्यानंतर कुठेतरी राजभवनामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दाखल होणार आहेत, त्या ठिकाणी ते राहणार आहेत आणि यासोबत त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री असतील, मुख्यमंत्री असतील आणि त्यासोबत मंत्री महोदय देखील या ठिकाणी त्यांच्यासोबत असणार आहेत आणि आगामी ज्या निवडणुका येणार आहेत, पालिका निवडणुका असतील त्या संदर्भात कुठेतरी या बैठकीमध्ये कानमंत्र देण्याची तयारी सध्या करण्यात येणार आहे। जी आकांक्षा, यावरून आपण जर पाहिलं तर या ठिकाणी आता शरद पवार यांना आमंत्रण न दिल्यामुळे आता कुठेतरी नाराजी व्यक्त केली जाते। ते या कार्यक्रमाला उपस्थित न राहण्यासंदर्भात आता माहिती मिळते। नक्कीच आधी जर माहिती मिळाली होती त्यानुसार शरद पवार हे या ठिकाणी उपस्थित राहणार होते, मात्र आमंत्रण नाही मिळालं अशी त्यांनी माहिती दिली आणि त्यानंतर ते या ठिकाणी उपस्थित नाहीयेत आणि फक्त शरद पवारच नाहीयेत तर महाविकास आघाडीचे जे नेते असतील किंवा राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते असतील ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित नाही आहेत। त्यांनी देखील या कार्यक्रमावर भविष्यात टाकल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। जी नक्कीच, आपण पाहिलं तर आता अनेक ठिकाणाहून, मुंबईतून असो, ठाण्यातून असो, या ठिकाणी भाजपाचे कार्यकर्ते, पदाधिकारी आता या कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्यासाठी आता रवाना झाल्याची माहिती आहे। पोलिसांचा कशा प्रकारे बंदोबस्त आहे या कार्यक्रमाला? नक्कीच या विमानतळाचं उद्घाटन होत आहे आणि या ठिकाणी
20 ते 25,000 अशा खुर्च्यांचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या ठिकाणी 25,000हून अधिक नागरिक सध्या या ठिकाणी उपस्थित होत आहेत. या ठिकाणी महायुती सरकारमधील संपूर्ण जे नेते असतील किंवा त्यांचे कार्यकर्ते असतील, पदाधिकारी असतील, ते सध्या या ठिकाणी दाखल व्हायला सुरुवात झालेली आहे आणि थोड्याच वेळात कुठेतरी या ठिकाणी नरेंद्र मोदी या संपूर्ण कार्यकर्त्यांना असतील त्यांना संबोधणार आहेत. जी, नक्कीच. आपण पाहिलं तर आता थोड्याच वेळात पंतप्रधान नरेंद्र मोदी ही या कार्यक्रमाला उपस्थित राहतील आणि पाहणी करतील आणि उद्घाटन थोड्याच वेळात आता होणार आहे. आपण हे दृश्य पाहतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नवी मुंबई विमानतळ या ठिकाणी आता दाखल होत आहेत. थोड्याच वेळात आता विमानतळाची पाहणी करतील आणि आता उद्घाटन कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. मुंबई महानगर प्रदेशाला दुसरे मोठे आंतरराष्ट्रीय विमानतळ मिळेल असा ट्विट या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेला आहे, ज्यामुळे व्यापार कनेक्टिव्हिटीला चालना मिळणार आहे. आकांक्षा, या संदर्भात काय माहिती आहे? नक्कीच खूप महत्वाचा असा हा प्रकल्प आहे आणि या प्रकल्पाचं वैशिष्ट्य बोलायचं झालं तर यामध्ये कनेक्टिव्हिटी ही खूप महत्वाची आहे. मेट्रो लाईन या ठिकाणी जोडली गेलेली आहे, रोरो सेवा या ठिकाणी असणार आहे, रेल्वे वाहतूक या ठिकाणी जोडली गेलेली आहे आणि त्यानंतर कुठेतरी रस्त्यांचं जाळं देखील या ठिकाणी विमानतळाला जोडलं गेलेलं आहे. त्यामुळे जर नवी मुंबई विमानतळाचा विचार केला तर हे एकमेव विमानतळ आहे ज्या ठिकाणी मेट्रो, रेल्वे, रस्ते आणि जलवाहतूक अशा चारही सुविधा या ठिकाणी उपलब्ध असणार आहेत आणि हा जगातला किंवा भारतातला एकमेव असा हा नवी मुंबई विमानतळ आपल्याला बोलायला हरकत नाहीये. जी, नक्कीच. आपण जर पाहिलं या ठिकाणी आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते थोड्याच वेळात आता उद्घाटन होणार आहे. पंतप्रधान मोदी यांचं ट्विट आपण पाहतोय. या ठिकाणी विमानतळ उद्घाटनापूर्वी त्यांनी हे ट्विट केलेलं आहे, ज्यामुळे व्यापार आणि कनेक्टिव्हिटीला चालना मिळणार आहे. नवी मुंबई विमानतळाचं उद्घाटन थोड्याच वेळात आता पंतप्रधान यांच्या हस्ते होणार आहे. आकांक्षा, हे विमानतळ या ठिकाणी पर्यावरणपूरक असल्याचं आता माहिती समोर येते, त्या संदर्भात काय माहिती आहे? नक्कीच नवी मुंबई विमानतळाची अशी बरीचशी वैशिष्ट्य आहेत, म्हणूनच ग्रीनफील्ड प्रकल्प असं या विमानतळाला पोहोचलं जात आहे. कारण बाहेर या ठिकाणी विविध सुविधा या ठिकाणी उपलब्ध आहेत. अत्याधुनिक सुविधांनी आता सजलेला हा नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आपल्याला बोललं जातं. या ठिकाणी विविध सेवा असल्या तरी सुद्धा ग्रीनफील्डचं महत्व म्हणजे हा समुद्राच्या जवळ असलेला हा खाडी किनारचा हा जो विमानतळ आहे आणि त्यामुळे याला हे जे ग्रीनफील्ड प्रकल्प म्हणून ओळख मिळालेली आहे. जी, आकांक्षा, आता या ठिकाणी कोण कोण उपस्थित आहेत पंतप्रधान यांच्या सोबत, त्या संदर्भात काय माहिती मिळते? नक्कीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं जे विमान आहे ते नवी विमानतळावर लँड झालेलं आहे आणि या ठिकाणी त्याच्यावर दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री आहेत. त्याचसोबत जर या स्टेज परिसरामध्ये पाहायला गेलं तर सध्या नितेश राणे असतील किंवा योगेश कदम मंत्री आहेत, ते देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचसोबत आमदार महोदय असतील, त्यांचे संपूर्ण पदाधिकारी आणि कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत. थोड्याच वेळात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे नरेंद्र मोदी यांना घेऊन स्टेजवर येणार आहेत. सध्या त्यांची पाहणी सुरू आहे, त्यानंतर स्टेज सभेसाठी संबोधणार आहे. जी, आकांक्षा, आपण पाहतो या ठिकाणी आता थोड्याच वेळात उद्घाटन होणार आहे. याआधी ते या विमानतळाची पाहणी करतात आणि त्यानंतर उद्घाटन पंतप्रधान यांच्या हस्ते होणार आहे. सध्या कोणकोणते मंत्री या ठिकाणी उपस्थित आहेत, त्या संदर्भात काय माहिती आहे? नक्कीच आता सध्या तर पाहायला गेलं तर या ठिकाणी मंत्री नितेश राणे आणि मंत्री योगेश कदम या ठिकाणी सध्या उपस्थित आहेत आणि बाकीचे मंत्री असतील किंवा उपमुख्यमंत्री असतील किंवा मुख्यमंत्री आहेत ते सध्या नरेंद्र मोदी यांच्या सोबत आहेत आणि सध्या बाकीचे मंत्री देखील सध्या येण्यास सुरुवात झालेली आहे. त्यांच्यासोबत पदाधिकारी त्यांचे आहेत आणि संपूर्ण असं महायुतीमधले जे संपूर्ण मंत्री आहेत, पदाधिकारी, आमदार आहेत, हे सर्वच या सोहळ्यासाठी या ठिकाणी उपस्थित असल्याचं पाहायला मिळतंय. जी, नक्कीच. आपण पाहिलं तर काही दिवसांपूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे मुंबईमध्ये आले होते. त्यांचा हा दौरा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचा मानला जातो आणि त्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आता या ठिकाणी मुंबईमध्ये 2 दिवसांच्या दौऱ्यावर उपस्थित राहत आहेत. एक्झॅक्टली पाहायला गेलं तर आता या आधी अमित शहा येऊन गेले, त्यांनी देखील संपूर्ण जे महायुतीचे मंत्री असतील किंवा मग आमदार त्यांच्यासोबत एक बैठक घेतली. त्यांनी सुद्धा कानमंत्र दिलेला होता की आगामी स्वराज्य स्थानिक संस्थांच्या निवडणुका असतील त्या दृष्टिकोनातून कामात टाकायचं हालचाल सुरू झाल्या होत्या. त्यानंतर आता त्याच्या विकास कामांचं प्रकल्पांचं उद्घाटन करण्यासाठी नरेंद्र मोदी स्वतः आलेले आहेत. ते सुद्धा या सगळ्या मंत्र्यांसोबत आमदारांसोबत बैठक घेणार आहेत आणि त्यांना सुद्धा आगामी निवडणुकांच्या दृष्टिकोनातून कानमंत्र देण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता नेमकी यांच्यामध्ये काय बैठकीमध्ये चर्चा होते, काय कानमंत्र देतात हे देखील तितकंच आपल्याला महत्वाचं असू शकतं.
जी, नक्कीच. आपण जर पाहिलं तर हे विमानतळ अगदी चर्चेमध्ये होतं. ज्या वेळेपासून याची उभारणी होत होती, अगदी 1,00,000 कोटीहून अधिक खर्च या विमानतळाच्या उभारणीस लागल्याची माहिती आहे. नक्कीच खूप असा मोठा हा प्रकल्प आहे. 1160 एकरमध्ये हा विभागलेला असलेला नवी मुंबईचा प्रकल्प आहे आणि मोठ्या प्रमाणात या ठिकाणी खर्च देखील कोट्यवधींचा खर्च झालेला असला तरी या ठिकाणी सुविधा देखील विविध सुविधा अशा या पाहायला मिळत आहेत. या ठिकाणी जरी बोलायला गेलं तर सध्या विरोधक आहेत त्यांच्याकडनं बोललं जातंय की या ठिकाणी काम अर्धवट असून सुद्धा उद्घाटन का केलं जातंय. मात्र जे महायुतीचे मंत्री आहेत त्यांचं म्हणणं आहे का कोणत्याही प्रकारचं काम अर्धवट राहिलेलं नाही आहे. टर्मिनल 1 ही सुरू झालेलं आहे आणि 2 रनवे या ठिकाणी आहे. त्यातील 1 रनवेचं काम पूर्ण झालेलं आहे आणि डिसेंबर अखेरीस ही सेवा सुरू होणार असल्याचे बोलले जातात. त्यामुळे वैशिष्ट्यपूर्ण असा हा भरलेला प्रकल्प नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे आणि हा खूपच महत्त्वाचा मानला जातोय. जी, आकांक्षा, जर आपण आता उल्लेख केला विरोधकांकडून वारंवार सत्ताधाऱ्यांवरती टीका केली जाते, केंद्र सरकारवर टीका केली जाते. सध्या राज्यामध्ये आपण पाहिलं तर अतिवृष्टी झालेली आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे. अशा वेळेस आता पंतप्रधान जर मुंबईमध्ये येत आहेत तर त्यांनी शेतकऱ्यांसंदर्भात काही घोषणा करावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. नक्कीच अतिवृष्टीमध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं आणि आता त्याच नंतर आता नरेंद्र मोदी स्वतः या ठिकाणी आलेले आहेत. त्यामुळे विरोधकांची एक अपेक्षा आहे का नरेंद्र मोदी यांनी एक शेतकऱ्यांसाठी अतिवृष्टीमध्ये नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी घोषणा करावी आणि त्याच संदर्भात कुठेतरी नरेंद्र मोदी घोषणा करतात का हे देखील पाहणं खूप महत्त्वाचं असणार आहे. जी, नक्कीच. आकांक्षा, याचे अपडेट तुमच्याकडून घेतच राहू. तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या ठिकाणी आता दाखल झालेले आहेत. नवी मुंबई विमानतळाचं पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. पंतप्रधान मोदी आजपासून 2 दिवस मुंबईच्या दौऱ्यावर, आज आणि उद्या त्यांचा हा 2 दिवस मुंबईतील दौरा. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं त्यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. पॅसेंजर आणि कार्गो अशा दोन्ही सुविधा या विमानतळा ठिकाणी उपलब्ध. विमानतळावर 350 एअरक्राफ्ट पार्किंगची सुविधा आहे. त्याचप्रमाणे या विमानतळाला 1,00,000 कोटीहून अधिक खर्च झालाय. पर्यावरणपूरक असं हे विमानतळ आणि या विमानतळाच्या उद्घाटनासाठी आता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दाखल झालेत. याचा व्यापार आणि या ठिकाणी सर्वालाच आता या ठिकाणी चालना मिळणार आहे असं पंतप्रधान मोदी यांनी ट्विट केलंय. विमानतळ उभारणीस एकूण 1,00,000 कोटीहून अधिक असा खर्च लागलाय. या विमानतळामुळे आता व्यापाराला चालना मिळणार असल्याचं पंतप्रधान मोदी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलेलं आहे. बुलेट ट्रेन, प्रस्तावित कोस्टल रोड, मुंबईतील मेट्रोची प्रकल्प, या प्रकल्पासहित इतर महत्त्वाच्या प्रकल्पांची माहिती देण्याकरता संबंधित प्रकल्पाचे सर्व महत्त्वाचे प्रशासकीय अधिकारी यावेळी आता उपस्थित. सर्व मंत्री या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत. मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री पंतप्रधान मोदी यांच्या स्वागतासाठी या ठिकाणी या विमानतळावर दाखल झाल्याची माहिती सध्या समोर येते. मुंबईतल्या विविध प्रकल्पांचं उद्घाटन आणि लोकार्पण पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते होणार आहेत आणि या प्रसंगी ते उपस्थितांना संबोधित सुद्धा करणार आहेत. टर्मिनल्स डिजिटल आर्टच्या माध्यमातून या ठिकाणी भारतीय संस्कृतीचं दर्शन. या विमानतळ उभारणीस एकूण 1,00,000 कोटीहून जास्त असा खर्च लागलाय. पॅसेंजर आणि कार्गो या दोन्ही सुविधा उपलब्ध. 1160 हेक्टरवर या ठिकाणी विमानतळाची उभारणी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.